नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील गेवंडे वसाहत या ठिकाणी 4 पिढ्यापासून स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गेवंडे वसाहतचे जे नागरिक आहेत ते वारंवार महसूल विभाग आणि वन विभाग यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. पण आता सर्वात दुर्दैव की पावसाळ्यामध्ये जर कुणाचा मृत्यू झाला तर दहन करावे का दफन करावे हा अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे. आज नुकतीच या ठिकाणी बोडके कुटुंबातील ज्येष्ठ मातेचा मृत्यू झालेला आहे आणि ग्रामस्थांसमोर आणि नातेवाईकांसमोर प्रश्न पडलेला आहे की अंत्यसंस्कार करायचे कुठं. जर स्मशानभूमी असती तर व्यवस्थित अंत्यसंस्कार करता आले असते. तर या ठिकाणी ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला या ठिकाणी रात्रीच्या वेळी बाईट देण्याची वेळ आलेली आहे? माझं नाव भास्कर मैपती खैरे. मी या गेवंडे वसाहत पुनर्वसन वसाहतीतील रहिवासी असून 1972 पासून आमचं जे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. 72ला आमचं गाव मूळ गाव जे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेलं तिथून 72 साली आम्ही वरती आलो. आज 54 वर्ष झालीत. 54 वर्षापासून आमच्या 4थी पिढी चालू आहे. पुनर्वसन तर नाहीच, परंतु आमच्या 4 पिढ्यापैकी 2 पिढ्या यांचा तर स्वर्गवासच झाला आहे. 2 पिढ्यांचं निधन होऊन 2 पिढ्या खपल्या, म्हणजे आमचं सगळं घरदार पाण्यात गेलं. आमच्या 2 पिढ्या त्यांचं निधन झालं, त्यांची हयात गेली, तरी पुनर्वसनाच्या बाबतीत अजून काहीच न्याय नाही. त्याच्यापेक्षाही मोठी शोकांतिका म्हणजे आज आमच्या एका वृद्ध मातेचं निधन झालं आहे. आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात आई आहे. एक वेळेस आपण म्हणतो जीवन कसे खतर जाऊ द्या, परंतु शेवट चांगला असावा. आमच्या 2-4 पिढ्यांची हयात तर संघर्षात गेली, हालापष्टात कष्टात गेली, परंतु आमच्या मृत्यूनंतर देखील आम्हाला जर आमच्या या आदर्श मातेच्या आमच्या वाढवण्याच्या वाट्याला अंत्यविधीच्या वेळेस देखील विटंबना जर येणार असेल तर आमच्यासारखे अभागी आम्हीच, जे आमचं गाव अनेक गावं असतील, पिंपरी चिंचवड सारखी महानगरपालिका असेल, यांचे आम्ही ताण भागवतोय. परंतु आज आमच्या गावाची शोकांतिका अशी आहे की आज आमच्या मातेचं निधन झाले. आज संध्याकाळी 8 वाजता आम्ही आज अंत्यविधी करू शकत नाही, कारण का आमच्याकडे स्मशानभूमी नाही आणि पाऊस पडतोय. माझी प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनाने जर मनावर घेतलं तर मला चांगलं आठवतंय 6 महिन्यापूर्वी पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा झाली बजाजची. अगदी 10 दिवसात युद्ध पातळीवर रस्त्यापासून ते सेफ्टी ब्रिगेड लावण्यापर्यंत त्यांनी युद्ध पातळीवरती चांगले कामं केली. मला खात्री आहे की प्रशासनाने जर मनावर घेतलं, प्रशासनाने जर संवेदनशील होऊन जर विचार केला, प्रशासनाने विचार करावा की त्यांच्याच घरातली कोणतरी माता गेलीत आणि तिचा अंत्यविधी करू शकत नाही, अंत्यविधी वाचून पार्थिव पडले आतमध्ये. माझी प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनाने उद्या सकाळपर्यंतच, आता ह्या ठिकाणी 10:30 वाजता रात्री पत्रकार बोलवण्याचं, तुम्हाला बोलवण्याचं एकच कारण, आम्ही सर्व नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी, सर्व आम्ही तरुणांनी एक निर्णय घेतलेला आहे. जर प्रशासनाने उद्या सकाळी 8 पर्यंत आम्हाला येऊन काही लगेच उपलब्ध जागा करून आणि स्मशानभूमीच्या बाबतीत पुढची तरतूद नाही केली तर आम्ही जो कामशेत पौड MDR आहे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, त्या रोडवरतीच ह्या आमच्या आजीचा अंत्यसंस्कार करणार. आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपण हा आमचा निरोप, आमची निरोप नवी शोकांतिका आहे. आज आमच्या घरातील आईचा आम्ही अंत्यविधी करू शकत नाही, हे प्रशासनापर्यंत पोचावं. प्रशासनाने रात्रीत जी काही पावले उचलावी आणि सकाळी येऊन आमचं जे काही निर्णय आहे याची दखल घेऊन आमचे स्मशानभूमीची व्यवस्था करावी. नाहीतर आम्ही 100% आमच्या या मातेचा अंत्यसंस्कार त्या मेजर डिस्ट्रिक्ट रोड जो आहे कामशेत पौड याच्यावरतीच करणार, याच्यावर आम्ही ठाम आहोत. काय नाव तुमचं? काय? माझं नाव योगेश यशवंत बोडके. मी एक धरणग्रस्त युवक आहे. आज आमच्या आजी गीताबाई चिंदू बोडके यांच्या अल्पशा आजाराने असं निधन झालं आहे आणि त्यांचं निधन 6:30 ते 6:45च्या दरम्यान झालं आहे. अंत्यविधी करता आला असता, पण ह्या मुसळधार पावसामुळे आमच्या जागा अभावी, म्हणजे आम्हाला स्मशानभूमी आहेत पण आम्हाला स्मशानभूमी फक्त नावाला आहे, पण आम्हाला कागदपत्री आमची स्मशानभूमी नाही आमच्याकडं, की बाबा आम्हाला जागा भेटते राहण्यासाठी. म्हणजे कुणाला 5 गुंठे भेटू, कुणाला 3 गुंठे भेटू, 4 गुंठे भेटू, पण आमचे जे पूर्व म्हणजे राहणारी वस्तू लोक आहे, पण त्यांना अंत्यविधी करण्यासाठी की त्यांचं बाबा शेवटचं घटिका आहे ते करण्यासाठी त्यांना जागा भेटलेली नाही. तर ती जागा उद्या जर आम्हाला एक विनंती आहे प्रशासनाला की जर आम्हाला ती वेळेत जर नाही भेटली उद्या, आम्ही 7:30 ते 8 पर्यंत आम्ही अंत्यविधी करणार आहे. आम्हाला जर प्रशासनाने जर योग्य जागा नाही दिली
किंवा आमची योग्य दखल नाही घेतली तर आम्ही एक पौड ते पावनगर प्रमुख रस्ता आहे त्या जागेवरती आम्ही अंत्यविधी करणार. भले जर प्रशासनाने त्याची दखल नाही घेतली तर एक गावचा प्रमुख म्हणजे गावचा युवक म्हणून मी कुठलाही गुन्हा दाखल घ्यायला अंगावर तयार आहे. मी उद्या काही केलं तरी आम्ही सर्व युवक आम्ही तिथं अंत्यविधी करणार. ही आमची प्रमुख सगळ्या युवकांची मागणी आहे. त्याच्या मला विनंती आहे प्रशासनाला की सर्व अधिकाऱ्यांनी हे आमची विनंती मला घेऊन आमची प्रमुख मागणी उद्या 7:30 ते 8 वाजेपर्यंत आमच्या मातेला शेवटची श्रद्धांजली म्हणून तुम्ही योग्य ती जागा द्यावा ही विनंती. या ठिकाणी शरद साळुंके आहेत. तुम्हीही हा काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं अनिल बागुजी तुपे. राहणार घेऊन वाजता आम्ही पहिलं मूळ खाली धरणात होतो. धरणातून आम्ही 71ला वरती आलो. त्यानंतर 72ला दुष्काळ पडला. 72ला घरं आम्ही बांधली. इथं आम्हाला शासनाने 6 एकर जागा दिली. शासनाने 6 एकर जागा दिली. मात्र आत्तापर्यंत आमच्या मशानभूमी बांधायची तिथं आम्हाला आता हे बोर संस्थान 46 एकर होतं. त्यातलं आम्हाला 6 एकर दिलं. 10 एकर त्यातलं तिकोण्याला दिलं. बाकीची उर्वरित जागा अशीच पडून आहे. मात्र त्याच्यावर आता केंद्र सरकारचा ताबा आहे. केंद्र सरकारचा दबाव आणतंय. आम्हाला गुरं पण बाहेर जाऊन द्यायला येत नाही. झाडं लावल्यात येड्यावर झाडं लावल्यात. आम्हाला कुठं जायला बाहेर जागा नाही. आम्हाला मशानभूमी आम्ही आता त्यांनी ही काळजी नाही घेतली उद्यापर्यंत तर आम्ही आम्ही रोडला हायवेला पेटवणार डायरेक्ट. नाही शासनाने काळजी घेतली याची नाही उद्या सकाळ 8 वाजपर्यंत याची दक्षता नाही घेतली तर आम्ही मशानभूमी मेन हायवेला जाणार आहे. या ठिकाणी शरद साळुंके काय सांगाल? तुम्हीही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामध्ये आज 30 जुलै 2026 एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे गेवंडे वसाहतीमध्ये की अंत्यसंस्कार करायचे कुठं, याबद्दल काय सांगा? आम्ही पाठपुरावा करतो पण जागेअभावी आम्हाला कुठला निधी भेटत नाही आहे. त्यामुळे आमची मशानभूमी काही होत नाही. पण आज आम्ही प्रशासनाला एक विनंती करतोय, जिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांना, की तुम्ही उद्याच्या उद्या याची दखल घ्यावा की बाबा आम्हाला तुम्ही त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सांगून की आम्हाला ती जागा ॲक्वायर तुम्ही करून द्यावी. नाही तर उद्या आम्ही सकाळी 8 वाजता आम्ही तिथं रस्त्यावरती अंत्यविधी करणार म्हणजे करणार. अख्खे आम्ही गेवंडे वसाहत ग्रामस्थ साहेब याच्यावर ठाम आहे. तर ग्रामस्थ हे दुःखात असताना त्यांच्या समोर प्रश्न आहे आणि या ठिकाणी नारायण बोडके आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं. 4 पिढ्यापासून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. आता 30 जुलै 2026 मुसळधार पाऊस आहे. ह्या धुवाधार पावसामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार कसे करणार? स्मशानभूमी इथं नसल्यामुळं आता तुम्ही रस्त्यावर अंत्यसंस्कार करणार यावर ग्रामस्थ नातेवाईक ठाम आहेत. काय सांगा? प्रथमतः मी ह्या निर्दयी सरकारचा निषेध करतो. आता जी मृत महिला आहे ती माझी आजी लागते. हे कुटुंब 72मध्ये ज्यावेळेस पुनर्वसन गावठाण पाण्यामध्ये बुडल्यानंतर तिकोना येथील ह्या फॉरेस्टच्या जागेमध्ये पुनर्वसन केलं गेलं, गावठाण दिलं. परंतु शासनाने आता आम्ही जी 13 तारखेला कलेक्टरच्या तिथे मीटिंग झाली त्याच्यामध्ये हा मुद्दा ठेवला की साहेब तुम्ही पिंपरी चिंचवडसारखा हा इतका रावणासारखी पोचली गेली, इतकं वर्ष त्यांनी आमचं पाणी पिलं, आजही त्यांना 1 रुपयाची त्या धरणग्रस्तांकडं पाहून की बाबा तिथं नक्की काय चाललं आहे, त्यांचं कसं जीवन आहे, ही फॅमिली आजही रोजंदारीचं काम करून उदरनिर्वाह करते. 1 गुंठा ह्या शेतकऱ्याकडं नाही. ह्या म्हातारीचं आत्ता जी मेलेली आमची आजी आहे त्यांचे मिस्टर आता अंथरुणाला खेळलेले आहेत, तेही 8-15 दिवसात जातील. म्हणजे 3री पिढी 4थी पिढी संपली. पण आजही कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या धरणग्रस्तांचं कुठल्या पद्धतीचं जीवन जगतात अशी कुठलीही चौकशी न करता कानाडोळा करून शाने मदमस्त झालेले हे जे काय आत्ता प्रशासन आहे. आत्ताच काल परवा मीडियाच्या समोरून किंवा आम्हाला जे निवेदन भेटलं त्यानुसार आपटी गेवंड्यासारखं एक 40 एकर जागा लीजवरती देण्याचा घाट महाराष्ट्र शासनाने घातला. परंतु आमच्या धरणग्रस्तांचं जिथं गावठाण दिलेलं आहे तिथं स्मशानभूमीला जागा न मिळावी
इतकं दुर्भाग्य पवना धरणग्रस्तांच्या वाट्याला ह्या शासनाने आणून ठेवले आणि आता ज्या भावना ह्या लोकांच्या आमच्या ज्या काय आहेत उफाळून आलेल्या की बाबा आमचं जर असंच जीवन जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला वाटतं शासनाने आम्हाला कुठल्या तरी औषध द्यावं आणि मारून टाकावं. कारण आज शेवटचा श्वास किंवा शेवटचा जी काय आपण म्हणतो की शेवट तो गोड व्हावा, तो सुद्धा जर गोड होणार नसेल तर लोकांच्या भावना 100% ह्या खालच्या पातळीत आलेल्या आहेत आणि त्यांचा एकच आता निर्धार आहे की बाबा आपण हे जे काय पवनानगर रस्ता आहे ह्याच्यावरतीच अंत्यविधी करायचा आणि जोपर्यंत आपल्याला ही स्मशानभूमी भेटत नाही तोपर्यंत अन्नत्याग करायचा आणि एक जागेवर बसून शानी मरणोत्तर जे काय आपल्याला यातना भोगायला लागल्यात याचा शेवट करायचा. ह्याच भावना मागापासून आम्ही ऐकतोय. ह्याच्यापेक्षा आमच्याकडं कुठलाच आता शासनाच्या विरोधात बोलायसारखा वाईट शब्द नाही आणि बोलू शकत नाही. कारण आपण ह्या कलियुगामध्ये इतक्या ह्याच्यामध्ये पुढं काम करतोय त्यामुळं भयंकर आहे. गेवंडे वसाहत ग्रामस्थांपुढे मोठा प्रश्न आहे की स्मशानभूमी नसल्यामुळे ह्या धुवाधार पावसामुळे अंत्यसंस्कार कसे करायचे. वारंवार महसूल प्रशासन, वन विभाग यांना साकडं घालूनही अद्यापही त्यांना दया आलेली नाही. आज ज्या ज्येष्ठ मातेचा मृत्यू झालेला आहे तिच्या नशिबी हे म्हणजे जिवंतपणी ही अवहेलना झाली आणि मृतदेहाचीही अवहेलना होती. तर महसूल विभाग यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी साहेब, मावळ मूळचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब. आता उद्या 31 जुलैला महाराजस्व अभियान शिबिर आहे की शासन आपल्या दारी हे उपक्रम आहे. पण आज या ठिकाणी मृतदेह हा रस्त्यावर जे अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थावर आलेली आहे. तर प्रशासन रात्रीतनं काही चमत्कार करते का, रात्रीतनं काही व्यवस्था करते का, याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांना विनंती करण्यात येत आहे की जर या आजीला रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तर त्या गावावर शोककळा पसरलेली आहे. तर महसूल प्रशासन आणि वन विभागाने पुढाकार घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. त्यातच सकाळच्या टायमाला आंधरमावळातील कुसवली या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे आणि वन विभाग त्यांना स्मशानभूमी बनवून देत नसल्यामुळं उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्याही गावात आलेली आणि आजची इथली दारुण परिस्थिती बघितलं. बाजूला सह्याद्रीची डोंगररांग आहे आणि त्यात पवना धरण आहे. या पवना धरणासाठी या 17-18 गावांनी मोठा त्याग केलेला आहे. त्यांचं पुनर्वसन तर झालेलं नाही, पण आज त्यांचं जे पुनर्वसन गेवंडे वसाहतचं झालेलं आहे तिथल्या लोकांसाठी स्मशानभूमी नसल्यामुळं लोकांची चिंता वाढलेली आहे आणि सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं आहे. तर बघूयात उद्या सर्व अधिकारी एकत्रित राहणार आहेत. शासन आपल्या दारी उपक्रम आहे, तिथून काही आदेश निघतोय का आणि स्मशानभूमीसाठी शुभारंभ होतोय का याकडे पण ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.